श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मला एक गोष्ट सांगा, तुमच्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती आहे का, जी तुम्हाला रात्री झोपू देत नाही? तुमच्या पाठीमागे बोलणारी एखादी व्यक्ती. तुमच्या प्रगतीमुळे त्याला चालना मिळते. तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल अडवले जाते. जर होय, तर पुढील 15 मिनिटे तुमचे आयुष्य बदलू शकतात. कारण आज मी तुम्हाला ती 12 मानसिक शस्त्रे देणार आहे, जे एक शब्दही न बोलता, न लढता, हात वर न करता तुमच्या शत्रूचा आतून नाश करतील. ही पद्धत चाणक्याने लिहिली होती. सोन्याचा वापर केला गेला आणि आजच्या मानसशास्त्राने ते खरे असल्याचे सिद्ध केले आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्या सर्वांसाठी आहे जे थकलेले आहेत. त्यांचे जीवन कठीण करणाऱ्या लोकांना ते कंटाळले आहेत. पण एक गोष्ट समजून घ्या, त्याला पराभूत करण्यासाठी तुम्हाला शत्रूशी लढण्याची गरज नाही. खरा विजय तेव्हा मिळतो जेव्हा शत्रू स्वतःच्याच चुकांमध्ये अडकतो आणि तुम्ही स्थिर उभे राहू बघता. सन चूझने म्हटल्याप्रमाणे सर्वात मोठा विजय तो आहे ज्यासाठी लढण्याची आवश्यकता नसते. तर चला सुरुवात करूया. शांत राहणे हा पहिला मार्ग आहे. हे सर्वात मोठे शस्त्र आहे. जेव्हा तुमचा शत्रू तुम्हाला चिडवतो, तुमच्याबद्दल खोटे बोलतो आणि त्याला काय हवे आहे, तुम्ही प्रतिक्रिया द्यावी अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही रागावू व्हावे आणि स्वतःला दुखावेल असे काहीतरी करावे अशी त्याची इच्छा असते. आणि जेव्हा तुम्ही शांत राहता, तेव्हा त्याचा संपूर्ण खेळ त्याच्यावर पलटतो. मानसशास्त्रात याला भावनिक नियंत्रण म्हणतात. जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवता, तेव्हा तुम्ही संपूर्ण स्थितीवर नियंत्रण ठेवता. जर तो ओरडत असेल, तर तुम्ही हळुवारपणे बोलता. जर तो भावनिक झाला, तर तुम्ही तर्काने बोलता. हा फरक स्वतःच एक मानसिक शस्त्र आहे. दुसरा मार्ग म्हणजे मौनाचा शस्त्र म्हणून वापर करणे. हे जगातील सर्वात कमी मूल्यांकन केलेले शस्त्र आहे. मौन धारण करणे. जेव्हा कोणी तुम्हाला चिडवते आणि तुम्ही शांत राहता, तेव्हा ती व्यक्ती आतून रडायला लागते. तिने उत्तर का दिले नाही असा प्रश्न त्याला पडला. काही फरक पडत नाही. तुम्ही माझ्यापेक्षा बलवान आहात का? हे मौन हा एक मानसिक सापळा आहे ज्यामध्ये तुमचा शत्रू पडतो. जो संभाषणात, भांडणात, कार्यालयीन राजकारणात शांतता प्रस्थापित करतो, तो कधीही हरत नाही. जर तुम्हाला खरोखरच हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच तो पहा. यामुळे मला अशा आणखी महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी आणण्याची ताकद मिळेल. तिसरा मार्ग म्हणजे शत्रूला गरजेपेक्षा अधिक आत्मविश्वासी बनवणे. चाणक्य धोरणात एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. शत्रूला असे वाटू द्या की तो तुमच्यापेक्षा हुशार आहे. जेव्हा तुम्ही तुमची खरी ताकद लपवता आणि त्याला तो श्रेष्ठ आहे असे वाटू देता, तेव्हा त्याचा अभिमान वाढतो. तो अधिक आत्मविश्वासाने भरलेला असतो. लोक नेहमीच चुका करतात. इतिहासात शेकडो उदाहरणे आहेत. जेव्हा त्यांना वाटते की विजय निश्चित आहे, तेव्हा महान योद्धे पराभूत होतात. त्यामुळे कमकुवत बाजूने मागे राहून काम करत राहा. कारण ती रणनीती होती. ती जशी दिसते तशी नाही. ते काय आहे ते पाहू नका. चौथी पद्धत म्हणजे दर्पण धोरण. तीच भाषा बोला. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचे हावभाव, त्याचा सूर, त्याची पद्धत यांची पुनरावृत्ती करता, तेव्हा त्यांचे मन आपोआप तुमच्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात करते. मानसशास्त्रात याला प्रतिबिंब म्हणतात. आणि जेव्हा शत्रू तुमच्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात करतो, तेव्हा तो स्वतःच्या कमकुवत गोष्टी सांगू लागतो. तो सैल होतो आणि सैल शत्रू हा सहज पराभूत होणारा शत्रू असतो. चाणक्य म्हणत असत की युद्धात तलवारीपूर्वी विश्वास जिंकणे आवश्यक आहे. पाचवा मार्ग म्हणजे त्याच्या कमकुवतपणावर थोडासा दबाव आणणे.
प्रत्येकाच्या मनात असुरक्षितता असते. त्याच्या शिक्षणाबद्दल कोणाला तरी माहिती आहे, कोणीतरी त्याच्या पार्श्वभूमीबद्दल, कोणीतरी त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल. आता तुम्हाला त्या असुरक्षिततेवर थेट हल्ला करण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही वाईट व्यक्ती व्हाल. त्याऐवजी तुम्हाला फक्त अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल जिथे त्याला स्वतःही असुरक्षितता जाणवेल. जर कोणी तुमच्या समजुतीबद्दल संवेदनशील असेल तर त्याच्याशी संभाषण सुरू करा, ज्यामध्ये तुमची माहिती स्पष्टपणे दिसून येईल. तुम्हाला काहीही बोलण्याची गरज नाही, फक्त त्याचा अनुभव घ्या. ही पद्धत सूक्ष्म, अत्याधुनिक आणि अत्यंत प्रभावी आहे. 6वा मार्ग हा तुमच्या प्रगतीतील सर्वात मोठा बदल आहे. थांबा, एक महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या प्रगती इतके तुमच्या शत्रूला काहीही दुखावणार नाही. जेव्हा तो पाहतो की तुम्ही पुढे जात आहात, तेव्हा तुम्ही आनंदी आहात. तुमचे आयुष्य सुधारत आहे आणि त्याच्या सर्व हालचाली व्यर्थ जात आहेत. तो आतून जळतो आणि ही जळजळ त्याला स्वतःला कमकुवत करते. त्यामुळे तुमची शक्ती केवळ शत्रूचा नाश करण्यासाठी वापरू नका. निर्माण करण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. जो स्वतःला निर्माण करतो तो स्वतःहून शत्रूचा पराभव करतो. स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती असणे हे सर्वात मोठे मानसिक युद्ध आहे. जर हे तुमच्या हृदयापर्यंत पोहोचले असेल तर आताच वाहिनीची सदस्यता घ्या आणि घंटा दाबा, जेणेकरून असा प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. 7वा मार्ग म्हणजे माहितीचे शस्त्रकरण करणे. सन त्सूने म्हटल्याप्रमाणे तुमच्या शत्रूला ओळखा, स्वतःला ओळखा आणि तुम्ही 100 लढाया जिंकाल. शत्रूबद्दल, त्याच्या सवयींबद्दल, त्याच्या भीतीबद्दल, त्याच्या नातेसंबंधांबद्दल, त्याच्या योजनांबद्दल तुम्हाला जितके अधिक माहिती असेल तितके तुम्ही अधिक तयार व्हाल. परंतु त्याच वेळी आपल्याबद्दल शक्य तितकी माहिती लपवा. ज्यांना तुमची खरी योजना माहीत नाही ते तुम्हाला रोखू शकत नाही. तुमचे पुढचे पाऊल गुप्त ठेवा. कमी बोला. 8वा मार्ग शत्रूला गोंधळात टाकतो. पराभूत शत्रूची मानसिक ऊर्जा कधीही संपत नाही. दुसरा मार्ग म्हणजे तुमची व्याप्ती बळकट करणे. चाणक्य म्हणत असत की एकट्या सिंहाचाही 100 लांडग्यांशी पराभव होतो. तुमच्या शत्रूला वेगळे करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तुमचे स्वतःचे नातेसंबंध वाढवणे. तुमच्याबरोबर जितके जास्त लोक असतील तितका तुमचा शत्रू कमकुवत होतो. लोकांना मदत करा. त्यांच्या नातेसंबंधांमध्ये गुंतवणूक करा. तुमच्यासोबत उभे राहणारे एक वर्तुळ तयार करा. जेव्हा शत्रू पाहतो की तुम्ही एकटे नाही, तेव्हा त्याचे मनोबल आपोआप तुटते. धैर्य ही 11वी पद्धत आहे. खऱ्या योद्ध्याचा सर्वात मोठा गुण. इतिहासातील सर्वात महान विजेत्यांमध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे संयम. ज्या लोकांना लगेच सूड घ्यायचा असतो ते अनेकदा चुकीच्या वेळी चुकीचे पाऊल उचलतात. पण ज्यांना प्रतीक्षा कशी करायची हे माहीत आहे, जे योग्य क्षणाची वाट पाहतात, जेव्हा ते हल्ला करतात तेव्हा शत्रूला धीर धरण्याची संधी मिळत नाही. जो धीर धरतो तो आपल्या शत्रूंच्या चुकांची वाट पाहतो आणि प्रत्येक शत्रू चुका करतो, असे चाणक्याने म्हटले होते. त्यामुळे घाई करू नका. खेळ दीर्घ असतो आणि दीर्घ खेळात जो टिकतो तो जिंकतो. 12वा आणि शेवटचा मार्ग म्हणजे स्वतःला इतके मोठे बनवणे की शत्रू अप्रासंगिक होतो. जेव्हा तुम्ही तुमची क्षमता वाढवता तेव्हा तुम्ही तुमची उद्दिष्टे साध्य करता. जेव्हा तुम्ही स्वतःची एक चांगली आवृत्ती तयार करता तेव्हा एक क्षण येतो जेव्हा तुमचा शत्रू तुम्हाला रोखण्याच्या स्थितीत नसतो. जेव्हा तुम्ही उंचीवर पोहोचता तेव्हा खाली फेकलेले दगड तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. हाच खरा विजय आहे. हे केवळ शत्रूला पराभूत करण्याबद्दल नाही, हे स्वतःला अशा पातळीवर घेऊन जात आहे जिथे शत्रूला काही फरक पडत नाही. तर मित्रांनो, हे 12 मनाचे मार्ग होते.
शांत रहा. मौनाला एक शस्त्र बनवा. शत्रूचा पराभव होऊ द्या. त्यांची भाषा सांगा. त्याला असुरक्षित वाटू द्या. तुमच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. माहिती लपवा. त्याला गोंधळात टाका. कृतज्ञतेला शक्ती बनवा. तुमची क्षितिजे वाढवा. धीर धरा आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःला तयार करणे, जेणेकरून शत्रू अप्रासंगिक होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला दुखवण्याचा प्रयत्न करते ती प्रत्यक्षात तुमच्या जीवनात गुरुप्रमाणे येते. हे तुम्हाला अधिक बळकट, बुद्धिमान बनवते आणि शेवटी तुम्हाला अशी उंची देते जी तुम्ही स्वतःहून साध्य करू शकत नसाल. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा एखादा शत्रू तुमच्या समोर येईल तेव्हा स्मित हास्य करा. कारण हा खेळ कसा खेळला जातो हे आता तुम्हाला माहिती आहे. खरे यश म्हणजे फक्त इतरांना हरवणे नाही. खरे यश म्हणजे स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनणे. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता, तुमचे ज्ञान वाढवता, तुमचे मन शांत ठेवता आणि तुमच्या ध्येयाकडे चालत राहता, तेव्हा कोणताही शत्रू तुम्हाला थांबवू शकत नाही. आता एक दिवस असा येतो की जे लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, तेच लोक तुमच्या यशाची कथा ऐकून आश्चर्यचकित होतात. त्यामुळे पुढच्या वेळी कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलले तर रागावू नका. फक्त हसा आणि स्वतःला आठवण करून द्या की तुमचा मार्ग मोठा आहे आणि तुमचा वेळ मौल्यवान आहे. त्या वेळेचा उपयोग वादात घालवण्यापेक्षा स्वतःला घडवण्यात करा. कारण शेवटी जग त्यांनाच लक्षात ठेवते जे शांतपणे काम करतात आणि मोठे परिणाम निर्माण करतात. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर लक्षात ठेवा की आयुष्यातील प्रत्येक अडथळा तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतो. त्यामुळे अडथळ्यांना घाबरू नका. त्यांच्याकडून शिका, पुढे जा आणि स्वतःला इतके उंच घ्या की लहान विचार तुमच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. याच विचारासोबत आजचा व्हिडिओ इथे संपवतो. पण लक्षात ठेवा, खरा विजय शांततेत तयार होतो आणि जगाला त्याचा आवाज नंतर ऐकू येतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.